आणि यानंतर बातमी थेट मंत्रालयातून आहे। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये एसीबीने आज छापा टाकला। या छाप्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागातील क्लार्क राजेंद्र ढेरंगे याला रंगेहात पकडण्यात आलं। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी या लिपिकानं लाच घेतली आहे। दरम्यान लाचखोर ढेरंगे याला 16 फेब्रुवारीपर्यंत एसीबीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मंत्रालयात जी काही घटना घडली त्या घटनेतील ज्यांनी लाच दिली ते व्यक्ती हरिराम घानशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माझी एंटोफिल वडाळ्याला एक छोटीशी मेडिकल स्टोर आहे, ते मी मालक आहे त्यांचा। माझ्या दुकानावर औषध निरीक्षकाची विजिट झाली होती। नॉर्मल ते कोणाची विजिट झाली होती? औषध निरीक्षक, ड्रग इन्स्पेक्टर म्हणतात त्यांना। त्यांची विजिट झाल्यानंतर त्यांनी ऑफिस सोडून एक कार्यान्य दाखवा नोटीस, ते आमच्या प्रोसेसमध्ये असतं, ते पाठवलं आणि नंतर आम्ही त्याचं लेखी उत्तर पण दिलं आणि उत्तर दिल्यानंतर त्यांनी आमच्या 12 दिवसाचा निलंबनचा आदेश काढला। मग नंतर आम्ही गेलो मंत्रालयात परत त्यांना भेटायला, तेव्हा राजू ढेरंगे भेटले आणि ते म्हणले की तुमचे 12 दिवसाचे बंद आहे, त्या बंदाची तुम्हाला पैसे द्यावं लागेल, तेव्हाच तुम्हाला स्टे ऑर्डर भेटेल। की असं आहे, आमची रेट फिक्स आहे, तुमचं 12 दिवस आहे, 50,000 द्यावं। त्यांनी तुम्हाला रेट सांगितले की आमच्या अशी रेट आहे? आमची रेट फिक्स आहे, 12 दिवस 15 दिवस, 15 दिवसाचे 75,000 घेतं ते आणि तुमचं 12 दिवस आहे म्हणून 50,000। ते आमचे ते अँटी करप्शन ब्युरोवाले आहेत ना, त्यांच्याकडेच होते पैसे, बाहेरून त्यांनीच आतमध्ये आणले पैसे आणि मग नंतर मला आतमध्ये जाऊनच त्यांनी दिले, ते व्हॉइस रेकॉर्डर वगैरे सगळं ते आतमध्ये जाऊनच टाकले। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। या केसमध्ये राजू ढेरंगे याला काल अटक झालेली आहे। 35,000 रुपये त्यांनी घेतले फिर्यादीकडून असं म्हणणं होतं। त्याला अटक झाल्यावर आज प्रोड्यूस केलं आणि सरकारी वकिलातर्फे त्यांना कस्टडी मागावी, आम्हाला पोलीस कस्टडी पाहिजे इंटरोगेशन करण्यासाठी म्हणून हे दिलं आणि त्यांनी काही कारणं दिली होती। आता मिसफॉर्च्यून असं झालं की उद्या शनिवार आणि रविवार आला, त्यामुळे कोर्टाने आम्हाला रिमांड ज्युडिशियल कस्टडी दिली 16 तारखेपर्यंत। तर लिपिक राजेंद्र ढेरंगेला लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। मंत्रालयातील झिरवाळांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं। निलंबित मेडिकल परवाना देण्यासाठी त्यानं लाच मागितली होती। 50,000 35,000 रुपये घेताना त्याला अटक करण्यात आली। लाचखोर ढेरंगेला 16 फेब्रुवारीपर्यंत आता कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे या लाच प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आल्यास राजीनामा देईन अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिली। त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये एसीबीने छापा टाकून ही कारवाई केल्यानंतर झिरवाळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ते आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात आणि त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे, त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचं त्याला जाब द्यावा लागेल। एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते, त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन।